अगं ऐकलीस का? आई उलले ही म्हातारी का आपल्याला सुखानं जगू देत नाही, पार वाट लावली आपल्या संसाराची हिनं. अगं हेच मी तुला किती दिवस झाला सांगायचा प्रयत्न करायला तो, पण तू ऐकतीस कुठं? पण शेवटी तू आज मान्य केलीसच. मानलं बरं का तुला. म्हणजे तुझी आई उलले आहे. कोण म्हणतं नवरा भांडण करत नाही? माझा वाला तर शब्दाला तांडव करत असतो एखाद्या दुश्मनासारखा. नशीब नवरे सुंदर असतात, नाही तर दोघांचा ब्युटी पार्लरचा खर्च कोणाला परवडला असता. मामी माझा स्वयंपाक करू नका, मी बाहेर जेवणार आहे. अहो जावई, असं बी मी तुमचा स्वयंपाक केलाच नाही. आता हे असंच होणार. पाऊस येणार तासभर, लाईट जाणार रातभर आणि बिल येणार हातभर. सुने, तुला मी गॅरंटीने सांगतो, तुला इंग्लिश थोडी सुद्धा येत नाही. ते कसं काय? मी तुला इंग्लिशमध्ये बोलतो, त्याचं उत्तर तू इंग्लिशमध्येच द्यायचं. हा बर. आय लव्ह यू. जा की वागता तोंडाच्या. त्या बघ, बोललीस का मराठीत? दहा मिनिटांनी घरी येतो असं सांगून 2 तासाने घरी येणाऱ्या प्राण्याला नवरा असे म्हणतात. अनुभव आहे म्हणून सांगते, वेळ आली की लोक चारलेला घास सुद्धा बोलून दाखवतात. आता हे असंच होणार. पाऊस येणार तासभर, लाईट जाणार रातभर आणि बिल येणार हातभर. दादाला स्लिम आणि हॉट बायको पाहिजे आणि दादाचं पोट त्या शर्टाच्या बाहेर चालले, असं कसं चाललं दादा? मामी काय तुमची पोरगी काय एवढी चांगली नाही बघा. मला वाटलं होतं अगोदर लई चांगली, पण तिच्यात एक सुद्धा गुण नाही आणि ती बिलकुल छान नाही. अहो जावई, म्हणून तर ती तुम्हाला दिली. 10 मिनिटांनी घरी येतो असं सांगून 2 तासाने घरी येणाऱ्या प्राण्याला नवरा असे म्हणतात. सगळ्यांचे नवरे त्यांच्या बायकांना बाबू, पिल्लू, सोना म्हणून बोलवतात आणि माझा नवरा. अगं सुने, ते माझं बनेल कुठं आहे? हाय तिथंच आली. सोनूची मम्मी, तुला इंग्रजी समजती का? समजते सोनूश पप्पा. हाव मग काय झालं नाही समजायला? जर कोणा मला मराठीतून समजून सांगितली तर. अरे खापर तोंड्यानो, चांगले कर्म करा की चांगले कर्म करा. देवाकडे काय मोबाईल नाहीये जो तू. मॅडम, तुमचा मोबाईल लय भारी बर का. भावाने दिलंय, 1.5 लाखाचा आहे. आणि तुमचं मंगळसूत्र पण लय भारी आहे. नवऱ्याने दिलाय, 2 लाखाचा आहे. तुमचा नवरा पण लय भारी आहे. माझ्या बाबाने दिल्यात 50 लाखाचा आहे. सरकारी नोकरी आहे मग का फुकट आहे का? मॅडम, तुमचा मोबाईल लय भारी बर का. भावाने दिलंय, 1.5 लाखाचा आहे. आणि तुमचं मंगळसूत्र पण लय भारी आहे. नवऱ्याने दिलाय, 2 लाखाचा आहे. तुमचा नवरा पण लय भारी आहे. माझ्या बाबाने दिल्यात 50 लाखाचा आहे. सरकारी नोकरी आहे मग का फुकट आहे का? मामी माझे सारे मित्र त्यांच्या बायकाला घेऊन कुठं कुठं फिरायला चालले ते. कुठं लोणावळा, कुठं खंडाळा, कुठं कोल्हापूर, कुठं गोवा. तुम्हाला वाटत नाही का तुमच्या जावाईने तुमच्या पूर्णी फिरायला जावं म्हणून? ते तुमचे मित्र पैसा कमवतात, काहीतरी काम धंदा करतात. तुम्ही कशाला त्यांची बराबरी करायला लागलात? तुम्ही हिंडाता तिकडे कुत्रे मारीत आणि त्यांची बराबरी करायला चाललात. स्वतःच्या पोराचं असलं की प्रेम आणि दुसऱ्याच्या पोराचं असलं की लपड. मामी माझा स्वयंपाक करू नका, मी बाहेर जेवणार आहे. अहो जावई, असं बी मी तुमचा स्वयंपाक केलाच नाही. या जावई बसा. उशीर कसा काय झाला? कस काय झाला म्हणजे? तुम्ही कुठं हुंड्यात मला 2 व्हीलर दिली, लवकर येणार आहे. मी मागत होतो 2 व्हीलर द्या, 2 व्हीलर द्या. कुठं दिली 2 व्हीलर तुम्ही? पाय हलकट जावाई नाही.
देवाला म्हणावं काय संकट द्यायची ते दे, काय अपयश पदरात टाकायचं ते टाक, काय लोकांना नावं ठेवायची ते ठेवू दे, अरे किती लोकांना पाय ओढायचं ते ओढू दे, फक्त तू माझ्या मस्तकावर हात ठेव. हे सगळं जग जिंकायची ताकद गप्पा बसा तुम्ही. जावई बापू, तुम्ही पहिल्यांदाच घरी आलात, सांगा जेवणासाठी काय काय करू? म्हणजे काजू करी करू का किंवा पनीरची भाजी? पुरणपोळ्याच करते बाई मी. अहो नाही नाही, एवढं कशाला, अहो गरीब आहे मी, मला ही खायची सवय नाही. बाई ग, किती साधा आहे माझा जावई. फक्त एक कोंबडं कापा, ऍडजस्ट करीन. अहो आपल्या घरात भूत आहे. ए गप्पा सीडी, असलं भूतबीत काही नसतंय. अहो आपली ती कामवाली बाई सांगत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून. सुनी, सामान पॅक कर लवकर, आपल्या घरात कामवाली बाईच नाही. काय माहित होते ते तुम्हाला पाहुणे रावळे? लय वेळ बोलत होता. नाही ते म्हणत होते तू तुझ्या बायकोला लय सुखात सांभाळतोस आणि माझी प्रशंसा ती स्तुती करत होते. कशाची हे पोरीला सुखात सांभाळते? ह्यांनाच आम्ही 3 वर्ष झालं सांभाळतो तिथं. आईबाप कष्ट करताय याची जाण तुला असू दे, भविष्यात तुझ्यामुळे दोघांनाही चांगले दिवस दिसू दे, गर्व करतील तुझ्यावर सारे असं तुला बनायचंय. लक्षात फक्त एवढंच ठेव, गरिबीला मागं टाकून हिऱ्यासारखं तुला चमकायचंय. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. हो वहिनी, जेवायला का बनवला? काय पण बनवलं नाही. का बर? एवढं दाब देऊन बोलायची काय गरज आहे? मी का तुमच्या घरातली कामवाली बाई आहे का? ए ब्युटिफुल लेडीज, मी तुझ्यासाठी पिझ्झा घेऊन आलो. पिझ्झा. वाव, पिझ्झा? कुठं आहे पिझ्झा? कुठं आहे ब्युटिफुल लेडीज? मामी तुम्ही जा, मी कोंबड्याची राखण करतो. काही गरज नाही, मी माझी सांभाळते कोंबड्या. अहो, माझ्या भरोसाची वा, मी काय करीत नाही कोंबड्याला. बरवासा आणि तुमच्यावर गेल्या बारीस म्हणलं कोंबड्याला लक्ष द्या तर 3 कोंबड्या कमी भरल्या. अगं चपाती वाढती. संपली चपाती. असं कसं संपली? जसं काल मार्केटमध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही, तसंच चपाती संपली. अगं चपाती वाढती. संपली चपाती. असं कसं संपली? जसं काल मार्केटमध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही, तसंच चपाती संपली. बया कोथिंबीर कशी आहे? हिरवी आहे. बया कोथिंबीर कशी दिली? हाताने दिली. अहो तसं नाही हो, कोणत्या भावाने दिली असं विचारतो मी. भावानं नाही, मीच दिली. हा ओके ओके, 1 मिनिट. अहो सासू यायला लागली, तुम्हाला काही मागवायचंय का? हा मग मागवायचंय ना, मागव. मटन, चिकन, अंडे, झिंगे, बोंबील 2-4 किलो, सफरचंद, केळं, त्याच्यानंतर आपला गोड तेलचा डबा मोठा, हेवळा मोठा, पटपून या प्रमाणावर घेऊन. हा सासूबाई ऐकलं का, तुमच्या मुलाची फरमाईश, या मग तेवढं घेऊन येताना. हो ठेवू का? माझी आई का तुझ्या यायला लागली? तुमच्याच मातोश्री यायला लागल्यात आहे.